नमस्कार मैत्रिणींनो, मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. गावातल्या या साध्या गोष्टीमध्ये एक वेगळा शांतपणा असतो. सारवलेल्या अंगणाचा सुगंधही तसाच. जागा छोटी असो वा मोठी, स्वच्छता आणि संस्कार आपण जपायचे असतात. हा बघा माझा मुलगा दूध काढत आहे. सकाळचं पहिलं काम म्हणजे अंगण स्वच्छ ठेवणे. हे बघा करडई मी घाणा गाळण्यासाठी नीट करून ठेवलेली आहे. आणि हे बघा सूर्यफूल, हे पण मी त्याच्यासोबत घाणा गाळण्यासाठी ठेवलेलं आहे. सकाळच्या कामाची लगबग सुरू असतानाही दादा आले. सोयाबीन मागायला आले होते आणि मजाकमध्ये ते काय काय बोलतात बघा. त्यांचा आवाज रेकॉर्ड केलेला आहे पण आवाज येत नाही. ते म्हणत होते, तुमच्या पत्र्यावर मी ऊस लावला एवढा मोठा, ऊसाला पाणी द्यायचंय. परत माझं लग्न आहे, माझ्या लग्नाला या. गाडीचे चाकं काढून ठेवलेले आहेत. खूप मोठी गाडी केलेली आहे. असे काहीतरी कॉमेडी करत बोलत होते. मी त्यांचं थोडं शूट घेतलं. घरापासून अगदी जवळ आमचं शेत आणि रोज सकाळी इथे येणारा हा छोटासा पाहुणा. 2-4 दाण्यातही किती समाधान असतं याच्याकडे. निसर्ग आपला साधेपणा काय असतो ते शिकवतो. शेत, पाखरं आणि सकाळची गार हवा हीच खरी गावाकडची श्रीमंती. हा बघा माझा मुलगा मोठ्याच्या बरोबरीने शेतात काम करतो. सकाळची थंड हवा असो किंवा उन्हाचा तडका, शेतीचं काम थांबत नाही आणि मीही नाही. दाणे उधळताना थकवा येत नाही, कारण हेच माझं समाधान. जमिनीचा सुगंध आणि मेहनतीचा घाम, याच दोन्ही गोष्टींना पीक उभं राहतं. गावाकडे खूप थंडी असल्यामुळे हे बघा, शेकोटे पेटवून तापत बसलेत सगळे. आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा.